नमस्कार. आज आपण ह्या केरळीच्या फळांपासून किंवा बोंडांपासून अतिशय चविष्ट, त्याचप्रमाणे पचनशक्ती वाढवणारं, पोटदुखी आणि पोटासंबंधीचे इतर जे विकार आहेत त्यावरही अत्यंत उपयुक्त असलेलं हे फळ, तर ह्या केरळीच्या फळांपासून किंवा बोंडांपासून आज आपण लोणचं बनवणार आहोत. लोणचं बनवण्याची ही प्रोसेस जी आहे तर ती थोडीशी मोठी असल्यामुळं व्हिडिओ देखील मोठी झालेली आहे, परंतु आपण जर ही व्हिडिओ पूर्णपणे बघितली तर रेसिपी करायला अगदी सोपी वाटेल. तर चला मग ही रेसिपी नक्की कशी बनवायची ते आता आपण बघू. तर बघा, साधारण 250 ग्रॅम इतके मला ही फळं भेटलेली आहे, कारण आपल्याकडं तसं केरळीच्या झाडांचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे जास्त फळं भेटत नाही. मात्र राजस्थानमध्ये ही केरळीची फळं उन्हाळ्यामध्ये अगदी आपल्याकडे जशी आंबे किंवा कैऱ्यांची विक्री होते मार्केटला, तशी विक्रीसाठी असतात. तर भाजीसाठी किंवा लोणच्यासाठी खरं तर अशी छोटी छोटी फळं असेल तर त्यामध्ये बियांचं प्रमाण कमी किंवा छोटी बी असते आणि टेस्टही छान लागते. मात्र आपल्याकडे जास्त उपलब्ध नसल्यामुळं मला जी फळं भेटेल ती मी घेऊन टाकली आहे. तशी केरळ ही रानटी वनस्पती आहे आणि त्यामुळे हिची जी फळं असतात किंवा हिची जी झुडपं असतात ती अतिशय धुळीने माखलेली असतात आणि म्हणून ही जी फळं आहेत तर ती स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं असतं. तर यात आपण मीठ टाकून 2-3 पाण्यांनी ही फळं छान धुवून घेतली आहे. आता ही फळांची जी देठं असतात तर ती इतकी सहजासहजी निघत नाही आणि म्हणून आपण ही फळं ज्या मिठाच्या पाण्यामध्ये भिजवणार आहोत तर ती 2-3 दिवस भिजल्यानंतर जरा पटकन ही देठं फळांपासून अलग होतात आणि म्हणून आपण आता ही जी फळांची देठं आहेत तर ती नंतर काढणार आहोत. तर ह्या फळांमध्ये आपण साधारण दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खडे मीठ किंवा आपण वापरात जे काही मीठ असेल तर ते मीठ घालायचं आहे आणि हा चांगलं ढवळून ह्या भांड्याला कपड्याने पॅक करायचे किंवा छिद्र असलेलं झाकण ठेवायचे आणि ही फळं भिजत घालण्यासाठी मातीचं भांडं, काचेचं भांडं किंवा प्लास्टिकचं भांडं यूज करायचे. आपण इथे कुठल्याही प्रकारचं धातूचं भांडं ह्या प्रोसेससाठी वापरायचं नाही आहे. आणि फळं भिजत घातल्यानंतर 1 दिवसाआड आपल्याला ह्या भांड्यातील पहिलं जे पाणी आहे तर ते पाणी काढून टाकायचं आहे आणि नवीन पाणी त्यात घालून 1 चमचाभर मीठ घालायचं आहे. तर असं आपल्याला 6 दिवस ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ही फळं भिजवायची आहे. म्हणजेच आपल्याला 3 वेळा या भांड्यातील पाणी बदलून दुसरं पाणी घालायचं आहे. तर 6 दिवस झालेले आहे आणि आज आपण ह्या भांड्यातील जे मिठाचं पाणी आहे तर ते काढून टाकणार आहोत. आणि फळांची जी देठं आहेत तर ती सुद्धा आपण काढलेली नाही आहे, तर आज आपण ती फळांची देठं सुद्धा काढून घेणार आहोत. तर बघा, फळं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याची देठं देखील काढून घेतली. काही केळीची जी फळं होती ती बाजूला केली आहे. मात्र यातील जो कडवटपणा आहे फळांमधला तर तो पूर्णपणे गेलेला नाही आहे आणि म्हणून त्यात दुप्पट पाणी घालायचं आहे. आणि आता त्यात 1 मोठा चमचा आपण मीठ घातलं आहे. त्याचबरोबर 2 चमचे आपण इथं आंबट दही घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून छान ढवळून घ्यायचं आहे. आणि हे जे ताक आहे तर हे ताक आपल्याला ह्या फळांमध्ये घालायचं आहे आणि आता छान मिक्स करून आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. मात्र झाकण आधीच्या प्रोसेसमध्ये किंवा आताही पूर्णपणे बंद करायचं नाही, तर आपण इथं छिद्र असलेलं झाकण ठेवलेलं आहे किंवा याला आपण कपडा बांधायचा आहे म्हणजे या फळांना वास लागत नाही. आणि आता 4 दिवस आपण ही फळं ताकाच्या पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवणार आहोत. मात्र ही फळं रोज सकाळ आणि संध्याकाळ हलवून द्यायची आहे. तर बघा, 4 दिवस झालेले आहेत आणि आज 5वा दिवस आहे. तर बघा, फळांचा रंग जवळजवळ पूर्णच बदललेला आहे आणि पटकन दाबली जातात. तर फळं आपली छान भिजलेली आहेत. ती 3-4 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आपण आता फळ टेस्ट करून बघू कडवटपणा गेला आहे की नाही. तर बघा, तर फळाचा हा कडवटपणा पूर्णपणे गेलेला आहे. आता ही फळं आपण 6 ते 7 तास अशी सुकवून घ्यायची आहे. आपण फॅनच्या हवेखाली किंवा उन्हामध्ये टाकली तरी चालेल. तर फळं सुकत आहे. 5-6 तास फळं सुकून झालेली आहे आणि आता आपण मसाला करायला घेऊ. तर त्यासाठी
गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवली आणि एक छोटी वाटी किंवा चमच्याने मोजले तर 5-6 चमचे आपण इथे मेथी दाणे घेतले। ह्या लोणच्यामध्ये मेथीचा वापर थोडा जास्त होतो कारण टेस्ट अतिशय छान लागते आणि हेल्थसाठी सुद्धा मेथी चांगली असते। तर मेथी खमंग वास येईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत आपण छान भाजून घेतली आहे। त्यानंतर 2 चमचे बडीशेप, 5-6 मिरे आणि 8-10 लवंग देखील आपण भाजून घेतले आणि गॅस बंद करून गरम कढईमध्ये आपण 2-3 चमचे मोहरी गरम करून घेतली आहे आणि त्यातच आपण मोहरीची 3-4 चमचे डाळ देखील गरम करून घेणार आहोत। तर आपल्याला मोहरी किंवा डाळ ही खूप भाजू द्यायची नाही, गॅस बंद करून गरम कढईमध्ये फक्त गरम करून घ्यायची आहे। तर सर्व मसाला आपला आता भाजून झालेला आहे आणि आता गॅस ऑन करून आपण त्याच्यामध्ये 1 मोठी वाटी साधारण 100 ग्रॅम इतकं मोहरी तेल घातले। आता तेल कडकडीत गरम करून गॅस बंद करायचा आहे आणि तोपर्यंत आपण हा मसाला खलबत्त्यामध्ये थोडासा जाडसर कुटून घेणार आहोत। मिक्सरला घालायचा नाही कारण मिक्सरमध्ये जास्त बारीक होतो। तर मसाला देखील आपला बारीक करून झालेला आहे आणि आता त्यात आपण काही कोरडे मसाले घालून घेऊ। 2 मोठे चमचे आपण इथे लाल तिखट घेतले, पोह्यांचे चमचे म्हटलं तर 3-4 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा आपण इथे हळद घेतली। पोह्यांच्या चमच्याने 2 चमचे इतकी हळद होईल आणि 1 पोह्यांचा चमचा आपण हिंग घेतलाय आणि बघा तेल आपलं कोमट झालेलं आहे, म्हणजे मसाले जे आहेत ते गरम होतील मात्र जळणार नाही इतपत ते आपलं थंड झालेलं आहे तेल। तर तेलामध्ये हा सर्व मसाला आपण छान मिक्स करून घेऊ आणि आता यात आपल्या ह्या लोणच्यासाठी आंबटपणा येण्यासाठी आपण इथे 1 मोठी कैरी किसून घातलेली आहे। मात्र जुलैनंतर आपल्याला कैरी मिळू शकत नाही, अशा वेळेला आपण यात 2-3 चमचे आमचूर पावडर घातली आंबटपणा येण्यासाठी तरीही चालेल। त्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। तर बघा ह्या किरळीच्या फळांची भाजी किंवा लोणचं जे आहे तर ते मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये शाही पकवानमध्ये गणलं जातं आणि अतिशय महागड्या दराने ती तिथे विकत मिळतात। तर बघा आता 7 तास पूर्ण झालीत आणि आपली ही फळं छान कोरडी झालेली आहेत, ओलसरपणा अजिबात नाही आहे। तर आता ही फळं आपण मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण हे लोणचं काचेच्या किंवा चिनी मातीच्या एअरटाईट असलेल्या एखाद्या भांड्यामध्ये वर्षभरासाठी अगदी 2 वर्षासाठी सुद्धा स्टोअर करू शकतो। रेसिपी अगदी सोपी आहे आणि हेल्दी आणि अतिशय टेस्टी अशी ही लोणच्याची रेसिपी आहे। तर माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आपण देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। ही व्हिडिओ आणि ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।